नमस्कार मंडळी, मी जास्मिन पाटील आपलं स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। दिवाळीच्या व्हिडिओनंतर आपण जेजुरीची व्हिडिओ टाकली होती, त्याच्यानंतर खूप मोठा ब्रेक घेऊन आज आपण नवीन व्हिडिओ स्टार्ट करतोय। आणि ती नवीन व्हिडिओ कुठली असणार आहे ती तुम्हाला थोड्या वेळात समजेलच। आपण कुठे चाललोय ते एवढं तर सांगू शकते की मी ही पिकनिक व्हिडिओ असणार आहे। आणि आम्ही थोडे दोघे ट्युनिंग पण झाले आहे आमची दोघांची सेम। सकाळी वाजलेत 5। चला बघूया, आम्ही आता स्टॉपपर्यंत चालत जातोय, तिथून आमचे दादा आम्हाला पिक करणार आहेत, मग आपण जाऊया। हे बघू शकता तुम्ही, पूर्ण अंधार आहे, सकाळी 5 वाजलेत। आणि आपण एवढ्या अंधारामध्ये चाललोय। लवकर निघणार होतो पण आमची गाडी उशिरा आले, त्यामुळे आम्हाला जायला उशीर झालाय। चला आपण पुढे बघूया। बघू शकता तुम्ही सामान किती आहे आमचं, फक्त 3 दिवसाचं। चला बघूया आपण पुढे व्हिडिओमध्ये कशी मजा येते। आणि आमच्या अशा प्रकारे गाडी आलेली आहे, बघा। 4:30 वाजता निघू सांगितलेलं आणि करंटली 5:15 झालेत, तेव्हा हे माणूस येतात। हे बघ, 4:30 ला सांगितलेलं आणि आता 5:30 वाजता आले हा माणूस। हा लक्षात ठेवा। मित्रांनो, आम्ही आज गणपतीपुळेला पोहोचलोय। तर आज आता आम्ही इथे रूम बुक केलं, कृष्णा येते म्हणून इथं रूम बुक केलं। त्यांचा वॉटर पार्क सुद्धा आहे, तर गणपती बाप्पाचं दर्शनाला वॉटर पार्कमध्ये संध्याकाळी मस्त एन्जॉय करायचं आहे। तर आता रूमचं बुकिंग केले, पण थोडा रूमची साफसफाई झाली, त्यामुळे आम्ही थोडं वेटिंगमध्ये आहेत। मग फ्रेश होऊन आपण बाप्पाच्या दर्शनाला जाऊया। मग आजचा दिवस आज इथेच आपल्याला इथेच राहायचं आहे गणपतीपुळ्यामध्येच। त्याच्यानंतर आपल्याला उद्या जायचं आहे मालवणकडे। मित्रांनो, आम्ही फ्रेश काही झालो ना, आता बॅग फक्त रूममध्ये ठेवलं, आता निघतोय दर्शनाला। का आज खूप गर्दी आहे, आज सुट्ट्या असल्या सर्वांना हॉलिडे असल्या तर खूप सारी गर्दी इथं, त्यामुळे दर्शन बघूया आता तिथे गेलो काय आहे, तिथे गर्दी किती आहे, तर जाऊया दर्शनाला। मित्रांनो, आता आम्ही सर्व दर्शनाला चाललो आहे। तर हा माझ्यासोबत आहे हर्षल डवरे, माझा भाऊ, ही वहिनी आणि त्यांचा छोटा बेबी, आणि हे बोध तुम्हाला माहीतच असेल। तर जाऊया दर्शनाला। गणपती बाप्पा, चला जाऊया मग। मित्रांनो, आता आम्ही दर्शनाला जातोय। खूप अशी लाईन आहे, खूप अशी गर्दी आहे, पाहू शकता खूप गर्दी आहे। तर आम्ही जातो आता दर्शनाला, तर जाऊया लाईनीमध्ये आता दर्शनाला। मित्रांनो, दर्शन आमचं झालेलं आहे। आता आम्ही जातोय बीचच्या साईडला आलो आहे। इथं सारे खाऊ गल्ली आहेत आणि शॉपिंगसाठी आहेत, असे पॉईंट आहेत, तर तुम्ही इथं शॉपिंग करू शकता। तर आमचं आता जातो, आता बीचवर थोडं फिरतोय, बघू शकतो खूप सारी पब्लिक आहे त्याचा बीचवर। तर आम्ही तिकडे काहीतरी खातो, मग जातो म्युझियम बघायला। तर जाऊया आपण पुढे। मित्रांनो, आता आम्ही निघालो आहे, इथं मार्केटमध्ये थोडा फिरतोय आणि बीचवर थोडं जायचं आहे। हे बघ येडं, तर खूप उशीर झाला आम्हाला मार्केटमध्ये फिरण्यासाठी आणि बीचवर जाण्यासाठी। कारण आता आम्ही जेवण झालं आहे आणि जेवण एवढं खराब होता आणि एवढा स्पायसी होता म्हणून 6 वाजता आम्ही जेवलोय। आणि फुल कसं होतं जेवण, कसं होतं जेवण, एकदम बेकार होतं, खूप स्पायसी होतं। असं चिकन पहिल्यांदा खाल्लं सर, तसं बागडा फ्राय मस्त होता। आता उद्या मच्छी काहीतरी वेगळी ट्राय करू। आता ह्यांचा उपवास फक्त खाना मच्छी, मीठ, सोमवारची गोष्ट आहे की मस्त मच्छी खायची, यांना दाखवून खायचं। सर आता बघूया, जाऊया, आम्ही जातोय पुढे हळूहळू। तर चला आपण जाऊया आता पुढे बीचवर।
थोडं मार्केट बघूया, एक्सप्लोअर करूया काय काय मार्केटमध्ये इकडे. इथं थोडीफार माथेरानसारखे थोडं आहे सेम दिसतात तिकडे गोले बिलेवाले. तर जाऊया पुढे. मार्केटला अजून फुल गर्दीच आहे, बघू शकता इथं खूप अशी गर्दी आहे. बघूया, जाऊन बघूया आता किती खाली गर्दी असेल. मग काय प्लॅन आहे आज? काय नाही, आता करंटली फोटोशूट करायचं आहे, थोडंसं चाट वगैरे खायचं आहे आणि नंतर मस्त स्विमिंग पूलमध्ये सगळ्या राईडचा आनंद घ्यायचा. एवढंच? एन्जॉय करायचं. ओके. आणि जी अपुरी भूक आहे ती पूर्ण करायची आहे सगळ्यात महत्त्वाची. जे आपण आता जेवलो आणि ते व्यवस्थित आपल्याला पाहिजे तसं मिळालं नाही. ओके. काय मच्छी? उद्या सोमवार आहे तुझा? उद्या नाही, आजचा प्लॅन मी सांगितला. ओके. दुपारी आपण देवाचं दर्शन घेऊन गेलं तेव्हा अशी गर्दी खूप अशी खाली होती. आता तर त्याच्या कितीतरी पटीने गर्दी असते, सगळीकडे गर्दीच गर्दी आहे. बरोबर सव्वातीला मध्ये हे बघा बाप बेटाचं काय चाललंय. बापाने मुलाला गाडलंच आता ना. चिकू चिकू हॅलो गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे. आज पूर्ण दिवस तर असंच आमचा ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे गेला. त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं. दर्शनासाठी पण लाईन खूप मोठी होती. मॅक्झिमम आम्ही समथिंग काहीतरी एक तास लाईनमध्येच होतो, 1-1.25 तास. त्यानंतर आम्हाला दर्शन भेटलं श्रींचं आणि नंतर मग आम्ही जाऊन रूमवर फ्रेश झालो आणि नंतर जेवायला गेलो. संध्याकाळी 5:30 वाजता आम्ही जेवलो आहे. सो आणि ते जेवण पण थोडं वेगळं होतं. टेस्टला स्पायसी वगैरे होता आणि टेस्ट पण एवढी काही चांगली नव्हती. सो त्यामुळे आम्ही थोडं आता इथे काहीतरी खाणार आहोत आणि आता इथल्या ज्या राईड्स आहेत त्या पण आता बंद होणार आहेत. मित्रांनो, चौपाटी आलो आणि पाणीपुरी खाली ना, असं कधी होणारच नाही. तर आम्ही आता दहीपुरी, पाणीपुरी आणि वाटतं काहीतरी अजून एक वेगळं, हां दहीपुरी भेलपुरी अशी ऑर्डर केलेली. तर आता आम्ही ऑर्डर दिलेली आहे, तर खाऊया. या पाणीपुरी खायला. ओके. मित्रांनो, आता आम्ही इथं फिरलो. आता आम्ही जातोय रूमवर जाऊन आता तिथे वॉटर पार्कमध्ये थोडं एन्जॉय करू. तर चला जाऊया पुढे रूमवर. असं का रूम मित्रांनो, शॉपिंग बघा आमची. साबुदाण्याचे फेणे, थोडे कोकम घेतले, चिंच घेतले. काय आता लेडीज काय घेतात, सर्व काय घेतात. आता चाललं इकडे थोडं आतमध्ये मार्केटमध्ये बघूया काय काय घ्यायचं आहे. तर चला आता.
घ्या पाठी करा त्याच्यासोबत करा. बघूया जास्मिन काय घेतं आता. कमी नाही लाईट आहे देऊ का? आणि हे माल खरंच नव्हतं आम्ही वाढवून सांगत नाही रे भाव करायला. आहे त्या रेटला आम्ही 12 मध्ये विकतो इथे. मित्रांनो खूप सारे शॉपिंग केले. थोडीशीच केले. सर्व लहान मुलांसाठी आम्ही घेतलेत. सर्व येतात मग त्यांच्यासाठी भाचा भाचे छोटे भाऊ त्यांच्यासाठी आम्ही घेतलेले आहेत. आता जातोय रूमवर. मग रूमवरूनच बोलतोय आजपर्यंत नाही. लेडीज असताना पाठी का एक दुकान दिसला का दुसऱ्या दुकान त्या दुकानात जाणार, तिथे नाही आता तिसऱ्या दुकानात जाणार, चौथ्या दुकानात जाणार अशात. आणि मुलांचा विचाराच नका मुले आपले कधी येतात आणि कधी घेतात असं. सो चाललंय. नको बोलू का गुंतले नाही. मी तुम्हाला घेऊन गेलेले. हे बघा अजून 2 मेंबर आमच्या पुढे गेलेत. ते पण सुद्धा त्यांनी सुद्धा असेच लहान मुलांचीच खरेदी आहे. बाकी काही नाही आहे. ते काय चापड टिकली बिकली काय ते चिंच बिंच पापडी फिपडी ते सगळे घेतले. कोकणात आले म्हणजे थोडे पापडी बिपडे असे घेतलेत. कोकम मँगोचे थोडे चॉकलेट बिकलेट. हां तेच ना ते चाललंय. तर जातोय वर पुढे गाडी लावले. गाडी बसतो आम्ही आणि रूमवर जातो आणि पहिले काहीतरी खाऊन घेतो. भूक लागली. मग अशी खाल्लं काय ते खूप स्पायसी होतं त्यामुळे आम्ही कुणीच काही खाल्लं नाही जास्त. सो जातो आम्ही पुढे. मित्रांनो आता रूमवर आम्ही पोहोचलो आहे. या आमचं रेस्टॉरंट आहे. तर रूमवर पोहोचलो आहे. मस्त थोडं फ्रेश होतो नाहीतर आम्ही डायरेक्टली जेवणाच्या आधी ऑर्डर देतो मग स्विमिंग पूलमध्ये आम्ही उतरणार आहोत. तर चल जाऊया. मित्रांनो वाजले आता 9:30 झालेत. आता पाण्यामध्ये उतरायची इच्छा नाही आहे नाही तर आता उतरला असतो. सर्वांची इच्छा होती पण पाणी खूप थंड आहे. ही बघा खूप थंड पाणी आहे. आणि आता जस्ट जेवलो आहे त्यामुळे काय मूड नाही आहे पाण्यात उतरायचं. तर बघूया आता काय चालू करतोय. मित्रांनो आता लाईट बीट लावले. इथं आता जायचं उड्या मारायला पण इच्छाचा नावंटान. इच्छा काय इच्छा इथं पोट फुल झालंय. आता जस्ट जेवलोय आणि लगेच पाण्यामध्ये उड्या मारायची थोडी इच्छा. ते मेले आधी धावपळ करून ट्रॅव्हलिंग करून सगळे असा जोश होता पण आता जोश तर आमचा गेलाय. कधी झोपता आले गप उद्या उड्डा झालाय. आता परत इथं उद्या उठून आपल्याला कुठल्या बीच तारकर्ली बीचला जायचं आहे. मग तिथं मालवण फिरायचं सिंधुदुर्ग किल्ला फिरायचं. बघूया आता खूप सारा प्लॅन झाला आहे. आपण सक्सेस व्हायला पाहिजे. काय तर छोटा बच्चा पण आहे ना त्यामुळं तो खूप मस्ती करतोय. त्यामुळे काय आता आम्ही शांतपणे आता इथं बसलोय जिराफ्याजवळ. ते आमचा जिराफ दिसत नसेल तुम्हाला. हे बघ जिराफ. बघू आता इथला आता चालू. आता म्युझिक लावायचं आहे. म्युझिक लावू आणि उडी मारायचे. किती खोले माहीत नाही. पाणी थंड होत नाही. जाऊन आलीस त्या साईडला खोल नाही. ते लहान मुलासाठी आहे. ते लहान मुलासाठी आहे आणि हा थोडा डीप आहे त्यामुळं मग पाय टाकलेला पाय असं थोड्या असं टच केलं थंड वाटलं त्यामुळे इथं शांतपणे बसलोय. सर्व प्रॉपर्टी सगळे मोबाईल वगैरे सगळे प्रॉपर्टी वगैरे सर्व जवळ आहे त्यामुळे जायची इच्छा नाही. पण बघूया उडी मारणार मोदे खर्च आहे आमचा सरपंच. चला बघू थोडा वेळ काय होतंय मग समजेल तुम्हाला. हा आता आमचे दादा उडी मारतात. नाही बोलून शेवटी पाण्यात गेलेत ते बघा. आणि जाताना बिचारे पोराला पण नेले. फायनली नाही बोलून गेलेत ते. मित्रांनो आता स्विमिंग करून झाले तर कपडे चेंज केले. आता आम्ही जातो मस्त आराम करतो. उद्या निघायचं आपल्याला.
म्हणजे उद्या इथेच आहे. उद्या सकाळी मॉर्निंगला आपल्याला इथं प्राचीन कोकण बघायचं आहे. तो प्राचीन कोकण झाल्यानंतर आपल्याला मालवणकडे निघायचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.